सरकार वचन पाळणार, लाडकीला 3000 मिळणार, तिजोरी रिकामी, वाढीव हप्त्याचं गाजर. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देताना राज्य सरकारची दमछाक होतीये. तिजोरी रिकामी असल्यानं इतर योजनांवर सुद्धा त्याचा परिणाम झालाय. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात लाडकीसाठी 9000 कोटींच्या निधीला कात्री लावण्यात आल्याचं समोर आलंय. या योजनेसाठी 45,000 कोटींची आवश्यकता असताना सरकारने केवळ 36,000 कोटींची तरतूद केलेली आहे. त्यामुळे 53 लाख लाडक्या बहिणी आपोआपच वगळल्या जातील अशी चर्चा सुरू झाली आहे. लाडकीला निधीची अपुरी तरतूद आहे. काटेकोर निकष लावून आतापर्यंत 9 लाख लाडक्या बहिणी वगळण्यात आल्या. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि अशी स्थिती असताना लाडकीला वाढीव हप्ता देण्याचं वचन सरकार पाळणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय. तर सत्ताधारी भाजपाचे आमदार थेट 3000 रुपये देण्याचं आश्वासन देत आहेत. आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे. आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो 2100 नाही 3000 रुपये देऊ, पण काही दिवस थांबा लागणार. आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं, पण त्यांची परतफेड आम्ही करणार आहे. 1500 रुपये महिना सुरू ठेवणार आहे आणि पुढे जशी जशी राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार तसं तसं 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारते तर 3000 रुपये. एकीकडे सत्ताधारी नेते लाडकींना भरमसाठ आश्वासनं देत असताना अर्थमंत्री अजित पवारांनी मात्र सावध पवित्रा घेतला. आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही. आम्ही देणार आहे. ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही. लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार सत्तेवर आले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला लाडकीची मतं हवी आहेत. त्यामुळे सत्ताधारी नेते वाढीव हप्त्याचं आश्वासन देत आहेत हे उघड आहे. मात्र सध्या खडखडाट असलेली शासनाची तिजोरी कधी भरणार आणि लाडकीला दिलेलं वचन सरकार कसं पाळणार हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.